140 कोटींमध्ये अगदी ऑलिम्पिक्स पदक आणायची म्हटली की अगदी दुष्काळ. असं का? याचा कधी विचार केलात का तुम्ही? रिझन माहिती आहे असं का होतं भारतात? रिझन माहिती आहे 80,000 मधली फक्त 1% बालकं या लेवलची बनतात. याचं कारण कधी जाणून घेतलं तुम्ही? याचं कारण ऐकायचंय तुम्हाला? येस, कारण आहे भारतात जी जन्माला येणारी बालकं आहेत. हॅलो, भारतामध्ये 80,000 दररोज जन्माला येणारी जी बालकं आहेत. 80,000 या बालकांपैकी किती बालकं त्या आईवडिलांच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे हुशार, बुद्धिमान, तेजस्वी, ओजस्वी आणि भारतरत्न बनतायत हो? 80,000 पैकी किती बालकं भारतरत्न बनतायत किंवा त्या आईवडिलांच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे बनतायत? सो 80,000 मध्ये अगदी किरकोळ, म्हणजे 80,000 मध्ये पर्सेंटेज वाईज म्हटलं तर अगदी 1%, 0.1%, 0.5% एवढी कमी संख्या त्या आईवडिलांच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे जन्म घेते. आणि आज तुम्ही तुमच्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतलेला. विचार करा, प्रोबॅबिलिटी काय सांगते? तुम्हाला यश मिळण्याची, तुम्हाला हवं तसं बाळ मिळण्याची पॉसिबिलिटीज किती आहे? किती पॉसिबिलिटी आहे? 0.1%. फार फार तर 1% म्हणू आपण. चला, रेस्ट 99%चं काय? कधी विचार केला त्याच्याबद्दल? बाळाला जन्म देणं सोपं आहे, लक्षात घ्या. आपल्याला 140 कोटीचा हिस्सा नाही बनवायचं. या 80,000चा एक हिस्सा म्हणून बाळाला जन्माला नाही घालायचं आहे. आपल्याला 80,000चा हिस्सा म्हणून बाळाला जन्माला नाही घालायचं आहे. विचार करा, प्रोबॅबिलिटी अशी सांगते की फक्त 1% पॉसिबिलिटी आहे की तुम्ही जी काही अपेक्षा घेतलेल्या आहात, तुम्ही जी काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला बाळ मिळेल. याची पॉसिबिलिटी फक्त आणि फक्त 1% आहे. रेस्ट 99% असं बाळ तुम्हाला भेटणार नाहीये. ऐकून कसं तरी वाटतं ना? हॅलो, वाटतं का नाही वाटतं? येस. कधी विचार केला असं का? या 80,000 मध्ये एवढी कमी बालकं अशी का? 140 कोटींमध्ये अगदी ऑलिम्पिक्स पदक आणायची म्हटली की अगदी दुष्काळ. असं का? याचा कधी विचार केलात का तुम्ही? रिझन माहिती आहे असं का होतं भारतात? रिझन माहिती आहे 80,000 मधली फक्त 1% बालकं या लेवलची बनतात. याचं कारण कधी जाणून घेतलं तुम्ही? याचं कारण ऐकायचंय तुम्हाला? येस, कारण आहे भारतात जी जन्माला येणारी बालकं आहेत. हॅलो, भारतामध्ये 80,000 दररोज जन्माला येणारी जी बालकं आहेत ती बाय चान्स जन्माला येत आहेत, बाय चॉईस नाही.